If u equal to log of under square root x square plus y square upon x plus y, find the value of x into da by u by da by x plus y into da by u by da by y. And second, x square into da by square u by da by x square plus 2xy into da by square u by da by x da by y, y square into da by square u by da by y square. आता u is the log of this, u is a log of this, and this is the content x and y. This is u is the function of x y. Say u is a function of x y. काय करू, put x equal to kx and y equal to ky. Then u equal to log of kx square plus ky square kx plus ky. के स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस के स्क्वेअर वाय स्क्वेअर. के स्क्वेअर बाहेर आलं की स्क्वेअर रूटमधून बाहेर येताना के येईल, आतमध्ये काय राहील एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथं के कॉमन काढलं की एक्स प्लस वाय. हा के कॅन्सल होईल. काय राहील, लॉग ऑफ अंडर स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. म्हणजे हे दिलेलंच फंक्शन आहे एफ ऑफ एक्स वाय. दस एफ ऑफ के एक्स के वाय, एफ ऑफ एक्स वाय ह्या फंक्शनमध्ये आपण के इक्वल टू एक्स अँड वाय इक्वल टू के वाय ठेवलं की वी गेट एफ ऑफ एक्स वाय अँड हिअर इज द के रेस टू 0, दॅट इज द 1. यू इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री n इक्वल टू 0. हेज द व्हॅल्यू ऑफ दिस एक्स इन यू इज द हा एफ म्हणजेच यू. इथं काय असेल, यू असेल म्हणजेच एफ असेल. ठीक आहे. युलर्स थेरमनं एन झिरो म्हटलं की 0 इंटू यू किंवा एफ 0 आणि हे 0 असेल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसुद्धा एन इंटू एन मायनस 1 इंटू झेड एन 0, त्यामुळं हे 0. तर वी गेट बोथ द व्हॅल्यू ऑफ दिस अँड दिस आर द 0. ठीक आहे. Next theorem, if z is a homogeneous function of degree n in x and y and z is a function of f of u, then x into da by u by da by x plus y into da by u by da by y equal to n into f of u upon f dash u. आता z is a युलर्स थेरममध्ये काय होतं, z is a homogeneous function of x y of degree n. त्यावेळेस आपल्याला x झेड होमोजिनियस होतं. एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा एक्स वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा वाय इक्वल टू एन इंटू झेड असं होतं. हा युलर्स थेरम झाला. पण आता इथं काय ॲडिशनल, झेड इज ऑल्सो फंक्शन ऑफ एफ ऑफ यू. देन एक्स इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स वाय इंटू डॅबा यू बाय डॅबा वाय इज द एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. हा चेंजेस झालेला आहे याचा. इथं काय एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा एक्स वाय इंटू डॅबा झेड, हे झेड काय दिलेलं होमोजिनियस फंक्शन आहे. पण इथं हे काय एक्स इंटू डॅबा यू बाय, म्हणजे झेड ज्याचं फंक्शन आहे यूचं त्याचा एक्स इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू बाय डॅबा अँड व्हॅल्यू इज गिवन बाय एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. दॅट इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता झेड इज द एक्स रेस टू एन, फाय ऑफ वाय इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन. हे दिलेले कंडिशन होमोजिनियस युलर्स थेरममध्ये पहिली. आणि हे ॲडिशनल काय झेड ऑफ एफ यू. त्यावेळेस तेच सांगितलं, एक्स इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू बाय डॅबा वाय इक्वल टू एन इंटू एफ ऑफ यू. हा यू कधी आला, व्हेन झेड इज अ फंक्शन ऑफ यू. हा त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही असेल. आणि युलर थेरम हा युलर थेरममध्ये झेड इज अ फंक्शन ऑफ यू हे दिलेलं नसेल, फक्त एवढंच असेल. आणि झेड दिलं की त्यावेळेस एक्स इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू बाय डॅबा वाय, त्याची व्हॅल्यू एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. तसंच सेकंड ऑर्डर एक्स स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू जी ऑफ यू इंटू जी डॅश यू मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट, वेअर जी ऑफ यू इज द एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. जसं मागाच्या थेरममध्ये 2 व्हॅल्यूज घेतल्या आपण याच्या, आता इथंसुद्धा 2 आहेत. तिथं हे जे झेड यू आहे ते कसं असं होमोजिनियस असं. इथं काय झेड इज अ ॲडिशनल फंक्शन आहे. झेड इज अ होमोजिनियस अँड झेड इज अ फंक्शन ऑफ यू. झेड इज अ होमोजिनियस. आणि युलर्स थेरमला फक्त एवढी एकच कंडिशन असायची. ठीक आहे. आता एक्झाम्पल्समध्ये आपल्याला लक्षात येईल. इफ यू इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x raised to 1/3 plus y raised to 1/3 upon x raised to 2 minus y raised to 1/2, then prove that x into dabba u by dabba x plus y into dabba u by dabba y equal to minus 1/6 into tan u.
आता यू काय आहे, साइन इनवर्स हे होमोजिनियस फंक्शन आहे का? नाही. हे आपल्याला कसं होमोजिनियस फंक्शन जर असायला पाहिजे तर यू इज द फंक्शन ऑफ वाय बाय एक्स असं मला लिहिता आलं असतं, त्यावेळेस तुम्ही त्याला होमोजिनियस म्हणून. पण काय करू, दिलेलं फंक्शन यू ॲज इट इज, पुट दिस व्हॅल्यू इक्वल टू झेड, x raised to 1/3 plus y raised to 1/3 upon x raised to half minus y raised to half is the z, and it contains only xy, that is the function of xy. Thus u equal to sine inverse of this quantity, u equal to sine inverse of this, and suppose this quantity is z, then we get u equal to sine inverse of z, and where z is this, and sine u is the z is the sine u, z is the f of u, z is the f of u, आणि f of u किती आला, साइन यू आला. z is the f of u, z is the साइन यू, म्हणजे z is the साइन यू म्हणजेच काय असतो तो, z is the f of u, म्हणजे f of u किती आला, साइन यू आला. मग z किती आहे, x raised to 1/3 y raised to 1/3 अपॉन x raised to half मायनस y raised to half. आता इथं न्युमरेटरमधून x raised to 1/3 कॉमन काढलं, 1 प्लस y बाय x raised to 1/3 अपॉन x, डिनॉमिनेटरमध्ये x raised to half कॉमन काढलं, 1 मायनस y बाय x raised to 1/2. आता 1 प्लस y बाय एक्स, डिनॉमिनेटर सुद्धा 1 मायनस y बाय, म्हणजे हे y बाय एक्समध्ये, हे y बाय, हे 1 आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, हे सुद्धा y बाय एक्समध्ये लिहिता येतं, y बाय एक्स रेस टू 0, y बाय एक्स रेस टू 0, मीन्स दिस होल क्वांटिटी इज द फंक्शन ऑफ y बाय एक्स, दॅट इज द फंक्शन ऑफ y बाय एक्स. आणि हे किती आहे, x रेस टू 1/3 अपॉन x रेस टू हाफ, हे न्युमरेटरला नेलं की x रेस टू 1/3 मायनस x रेस टू मायनस 1/2, म्हणजे काय होईल, 2 मायनस 3 अपॉन 6, दॅट इज x रेस टू मायनस 1 अपॉन 6, अँड दिस इज द फंक्शन ऑफ y बाय एक्स. तर z इक्वल टू f ऑफ एक्स वाय अँड x रेस टू मायनस 1/6 into f of y by x. Thus z is a homogeneous function of degree n, that is n equal to minus 1/6. Then x into dA by u by dA by x plus y into dA by u by dA by y. Z is a function of xy and it is homogeneous function of degree minus 1 upon 6, and z is also given is the function of u, and where z is the sin u, आणि f dash u काय असेल, cos u असेल. मग ह्याची व्हॅल्यू किती दिलेलं मगाच्या थेरमनं, n इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू, एफ ऑफ यू इज द साइन यू, एफ डॅश यू इज द कॉस यू, म्हणजे मायनस 1/6 इंटू साइन यू अपॉन कॉस यू, म्हणजे मायनस 1/6 इंटू टॅन यू. ही कशाची व्हॅल्यू, n इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू, हा n मायनस 1/6, हा एफ ऑफ यू साइन वाय आणि हा एफ डॅश, एफ ऑफ यू साइन वाय, एफ डॅश कॉस यू, मग हे मायनस 1/6, याची व्हॅल्यू किती आली, एक्स इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स प्लस वाय इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय वाय इज द मायनस 1/6 इंटू टॅन ऑफ यू. युलर्स थेरम नाही, युलर्स इथं तर झेड असतं, हे यू काय, व्हेरी यू इज द, झेड इज द फंक्शन ऑफ यू अँड झेड इज द साइन यू दॅट, आणि याला आपण काय म्हणणार आहे, जी ऑफ यू. नेक्स्ट थेरममध्ये आता ह्याची व्हॅल्यू काढायची, सेकंड ऑर्डर डेरिव्ह, एक्स स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू जी ऑफ यू इंटू जी डॅश यू मायनस 1. जी ऑफ यू किती आहे, मायनस 1/6 इंटू टॅन यू, ह्याला आपण काय म्हणलं आहे, जी ऑफ यू इज द एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यूला आपण जी ऑफ यू म्हणलं आहे, दॅट इज दिस. जी डॅश यू म्हणजे मायनस 1/6 ॲज इट इज टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर यू. आता जी ऑफ यूची व्हॅल्यू किती आहे, मायनस 1/6 इंटू टॅन यू, मायनस 1/6, जी डॅश यू किती आहे, मायनस 1/6 सेक्स स्क्वेअर यू मायनस 1, मायनस हे मायनस कॉमन काढलं की हे प्लस होईल, हे प्लस होईल, हे मायनस मायनस प्लस, 1/6 इंटू टॅन ऑफ यू इंटू 1/6 इंटू सेक्स स्क्वेअर यू प्लस 1, 1/6 इंटू टॅन यू into 1/6 sec square u plus 1. Sec square u is the 1 plus tan square u, म्हणजे 1/6 plus 1/6 tan square u plus 1, 1/6 tan square u plus 1/6 plus 1, that is the 7/6, and here is the 1 tan square u by 6, and here is the 1/6 tan u as it is.
आता हे 7, आता इथं काय करता येईल, 6 कॉमन काढला की हा 6 कॉमन काढला की 6 6 36 tan u ॲज इट इज tan square u plus 7 विच इज द व्हॅल्यू ऑफ सेकंड पार्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ यू इज द कोसेक इनवर्स ऑफ x raised to half plus y raised to half upon x raised to 1/3 plus y raised to 1/3, then prove that value of this x square dabba square u by dabba x square plus 2xy dabba square u by dabba x dabba y plus y square into dabba square u by dabba y square is the tan of u divided by 12 into 13 by 12 plus 1 upon 12 into tan square u. Here is the given u is the cosec inverse of under square root 1 upon x raised to half plus y raised to half upon x raised to 1/3 plus y raised to 1/3. Here is the u equal to cosec inverse of this function. Suppose this function as a z. याच्याबद्दल आपण काय ठेवू, z ठेवलो. u equal to cosec inverse of z equal to cosec of u. z is the under square root x raised to half plus y raised to half upon x 1/3 plus y raised to 1/3 f of x y. इथं x raised to half कॉमन काढले की 1 plus y by x raised to half, डिनॉमिनेटरला x raised to 1/3 कॉमन काढले की 1 plus y by x raised to 1/3. आता x raised to half minus 1/3 आणि 1 plus y by x raised to half upon 1 plus y by x raised to 1/3. 3 minus 2 that is the 1 upon 6 raised to 1 upon 6 अंडर स्क्वेअर रूटमध्ये x raised to 1 upon 6 into 1 plus y by x raised to half upon 1 plus y by x raised to 1/3. आता x raised to 1 by 6 स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर काय होईल, याला आणखीन x raised to 1 by 6 x raised to 1 by 6 and it raised to 1 by 2 that is x raised to 1 by 12 अशी व्हॅल्यू येईल. x raised to 1 by 12 आणि हे काय राहील, अंडर स्क्वेअर रूट x 1 plus y by x raised to 1 by 2 upon 1 plus y by x raised to 1/3. That is the function of y by x. Thus we get z is the x raised to 12 into phi of y by x. Z is the homogeneous function of degree n, that is the 1 by 2. X into z is the function of xy and it is of degree 1 by 12 and z is a function of f of u and that f of u is the cosec u and its value is the n into f of u upon f dash u. F of u is the cosec u, f dash is the minus cosec u into cot u, then its value is the n is the 1 upon 12, f of u is the cosec u, f dash is the minus cosec u into cot of u. This cosec u get cancelled, only minus 1 upon 12 into 1 upon minus 1 upon 12 cot u. 1 upon cot u is the tan u, that is minus 1 upon 12 into 1 upon cot u, that is minus 12 into tan u, that is the g of u, that is n into f of u upon f dash u, that say it is the g of u. G of u is the minus 1 upon 12 into tan u. g dash घेतला की minus 1 upon 12 ॲज अ टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर यू. आता आपल्याला दिलेला सेकंड पार्ट काढायचा आहे, एक्स स्क्वेअर इंटू dabba square u by dabba x square plus 2xy into dabba square u by dabba x dabba y plus y square into dabba square u by dabba y square is the g of u into g dash u minus 1. G of u is the minus 1 upon 12 into tan u. G dash u is the minus 1 upon 12 into sec square u minus 1. आता इथं हे मायनस कॉमन काढले की हे प्लस होईल, हे प्लस होईल, मायनस मायनस प्लस 1 upon 12 tan u 1 upon 12 sec square u plus 1. आता sec square u च्या ठिकाणी काय ठेवू आपण, 1 plus tan square u ठेवू. दस 1 upon 12 plus tan square u upon 12 plus 1. tan square u upon 12 पहिल्यांदा घेऊ, 1 plus 1 upon 12 means 1 plus 12 upon 12. 1 plus 1 upon 12 means 12 plus 1, that is the 13 by 2 and here is tan square by u, tan square u upon 12 and here is the 1 upon 2 tan u. Thus we get final answer 1 upon 12 into tan u into tan square u upon 12 square plus 13 by 12, which is the value of the second part. इथं थांबू आपण.